आज सकाळी लवकर उठून आवरलं होतं कारण आज जाणार होतो गावी आणि त्याच्यासाठीच नाही तर मी डब्याची सुद्धा तयारी केली होती आणि रात्री सगळ्या बॅग पॅक करून ठेवल्या होत्या आणि नित्या आणि मी दोघीही अशा छान रेडी झालो होतो. बस स्टँड थोडं लांब होतं त्याच्यामुळे आम्ही ती रेड टॅक्सी केली होती आणि जाताना ना खूप जाम असं ट्रॅफिक लागलं होतं आणि नित्या मात्र अशी गाडीत छान खेळत होती कारण त्याची झोप झाली ना की ती खूप छान खेळते आणि आता थोडी खेळ करत झाली आहे ना. आणि मस्तपैकी आम्ही स्टँडवर गेलो तर अजून गाडीच आली नव्हती. मग काय गाडीचे वेट करत बसलो होतो. नित्या काही इथं दम काढत नव्हती म्हणून तिला मग इथे चिप्स खायला दिले होते आणि फायनली आमची गाडी आली. मग आम्ही गाडी जाऊन बसलो आणि नित्याला काय तिच्या पप्पांना सोडून जावंसंच वाटत नव्हतं. नित्याचे पप्पा सुद्धा खूप नर्वस गाडीत बसल्यावर काय वाटलं नाही, नंतर खूप बोर मारायला लागलं होतं. नित्या सुद्धा गप बसली होती म्हणून बरं. आणि जाताना नदी तर दिसली पण नदीत पाण्यापेक्षा दगडच जास्त दिसत होती. नंतर इथे ना संध्याकाळी 8:30 वाजता गाडी थांबली होती जेवायला. नित्या तर झोपली होती. मग काय उतरलो गाडीतून आणि जेवण घेतलं. नंतर गाडीत बसलो आणि झोपीत गेलो. नंतर इथे सकाळी ना एक 7 वाजता गाडी थांबली होती नाश्त्यासाठी. मस्त असा नाश्ता करून घेतला आणि नित्या सुद्धा झोपेतून उठली होती. ती एकदम फ्रेश झाली होती. नाश्ता करून घेतला आणि काय मग गारं वारं लागायला लागल्यावर नित्या आणि परत नित्या झोपली ना की मी पण थोडी पडायची कारण ती उठून बसली की फक्त मला घेऊनच बस म्हणायची. तिला काही चैन पडत नव्हती. आणि फायनली आम्ही महाराष्ट्रात पोहोचलो आणि महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर महाराजांचं खूप छान दर्शन झालं. त्या मूर्तीकडे बघून असं वाटलं की आपला महाराष्ट्र आला बाबा एकदाचा. नंतर मग आम्ही तासगावमध्ये पोहोचलो आणि माझा भाऊ आला होता न्यायला. नित्या तर ना एकदम पेंगळूनच गेली होती. नंतर फायनली घरात आलो आणि घरात आल्यानंतर खूप छान वाटलं. तुम्हाला हा 2 मिनिटाचा जरी व्हिडिओ दिसत असला ना तरी माझा अवघा प्रवास 1000 किलोमीटरचा होता आणि खूप दमून गेले होते. अवघा 1.5 दिवस माझा गेला होता त्याच्यात. मम्मीने घरी आल्यानंतर छान जेवण केलं होतं. जेवण केलं आणि झोपी गेलो कारण दमलो होतो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.